नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 30 एप्रिल 2025 करताचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे बुधवारचा आहे. विश्वावसु नाम संवत्सर आहे. सूर्याचं उत्तरायण चालू आहे. ग्रीष्म ऋतू आहे. वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाची तृतीया आहे. नक्षत्र रोहिणी आहे. योग शोभन आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो गर आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो वनी आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल सकाळी 10:47 ते 12:24 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12 वाजल्यापासून ते 12:48 असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल दुपारी 12:24 ते 2:01 आणि यमगंड काळ सकाळी 7:32 ते 9:09 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस वृषभ राशीमध्ये भ्रमण करणार आहे. हा चंद्र गुरुबरोबर युतियोग करणार आहे. बुधाबरोबर लाभयोग करणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचा राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेषरास. मेष राशीच्या द्वितीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या गुरुबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. लाभातल्या बुधाबरोबर हा चंद्र लाभयोग सुद्धा करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतात. महत्त्वपूर्ण कामं तुमची मार्गी लागू शकतील. याचप्रमाणे इन्कमच्या संदर्भातले काही महत्त्वपूर्ण पर्याय तुमच्या समोर येऊ शकतील की जे शुभफलदायी असतील. थोडं फिरणं वगैरे होईल. जे तुमच्या घरच्या व्यक्ती असतील त्यांच्या काही इच्छा आकांक्षा आजच्या दिवशी पुऱ्या कराव्या लागतील. मात्र दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या गुरुबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. लाभातल्या बुधाबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुमचा कॉन्फिडन्स, एनर्जी आणि मूड अतिशय चांगल्या प्रकारचा दिसून येईल. जी कामं हाती घ्याल ती हातावेळी करू शकाल. कामाचा उरक दांडगा राहील. महत्त्वपूर्ण कामं तुमची पूर्ण होताना दिसेल. जी कामं बनत नाही ज्याच्यामध्ये भरपूर अडचणी आहेत तशी कामं आजच्या दिवशी जरूर हाती घ्या. काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. त्याचप्रमाणे इन्कमच्या संदर्भातले काही नवीन स्रोत तुमच्या समोर उपलब्ध होऊ शकतील. आजचा दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या वेळस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणारा गुरुबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. दशमातल्या बुधाबरोबर हा चंद्र लाभयोग सुद्धा करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील. थोडंसं थकल्यासारखा अनुभव येऊ शकेल. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भात सुद्धा काही महत्त्वपूर्ण कामं तुम्ही हातावेगळी करू शकाल. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या लाभस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणारा गुरुबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. भाग्यातल्या बुधाबरोबर हा चंद्र लाभयोग सुद्धा करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील. याचप्रमाणे अडकलेली कामं तुमची मार्गी लागू शकतील. याचप्रमाणे मित्रपरिवाराकडून काही चांगले साथ संगत सुद्धा आजच्या दिवशी मिळू शकेल. कागदोपत्री व्यवहार, कमिटमेंट, प्रॉमिसेस याकरता सुद्धा आजचा दिवस उत्तम दिसून येईल. दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या गुरुबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. अष्टमातल्या बुधाबरोबर हा चंद्र लाभयोग सुद्धा करणार आहे. अतिशय महत्त्वपूर्ण दिवस आहे आजचा. खास करून जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या ठिकाणचे सहकर्मी किंवा वरिष्ठ यांच्याकडून तुम्हाला चांगली साथ संगत मिळेल. चांगली मदत मिळू शकेल. तुमचं जे काय उत्पन्नाचा स्रोत आहे त्या संदर्भातले नवीन
काही संधी तुम्हाला मिळू शकतील. काही अनपेक्षित छोटे-मोठे लाभसुद्धा मिळू शकतील. तुमच्या कामाचं कौतुक केलं जाईल आणि त्यामुळे त्यामुळे तुमचा विश्वाससुद्धा द्विगुणित झाल्यासारखा वाटेल. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे, ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या गुरुबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. सप्तमातल्या बुधाबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून भाग्याची साथ उत्तम प्रकारे लाभेल. जी कामं होत नाही ती जरूर आजच्या दिवशी हाती घ्या. ती पूर्ण होताना दिसतील. थोडं फिरणं वगैरे मात्र कामं तुमची मार्गी लागताना दिसतील. तुमचा मूड, कॉन्फिडन्स, एनर्जी अतिशय चांगल्या प्रकारची दिसून येईल. विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदारावर कुठे बाहेर फिरायला जाण्याचा योग संभवतो. दोघांमध्ये नातेसंबंध सुधारतील. दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळू रास. तुळू राशीच्या 8व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या गुरुबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. षष्ठातल्या बुधाबरोबर हा चंद्र लाभयोगसुद्धा करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. कुठल्याही प्रकारची महत्त्वपूर्ण कामाची सुरुवात आजच्या दिवशी अजिबात करू नका. तुमचे अंदाज चुकू शकतील. मात्र जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले काही चांगले अनुभवसुद्धा मिळू शकतील. दिवस मात्र तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या 7व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या गुरुबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. पंचमातल्या बुधाबरोबर हा चंद्र लाभ योगसुद्धा करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून जर विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. याचप्रमाणे जर तुम्ही कोणत्या रिलेशनशिपमध्ये असाल, दोघांमध्ये तुम्हाला चांगले तुमच्या दोघांमध्ये जे इंटरॅक्शन असेल ते खूप चांगली दिसून येईल. याचप्रमाणे जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड कराल तर शॉर्ट टर्ममध्ये सुद्धा काही चांगले लाभ मिळू शकतील. नवीन रिलेशनशिप बनवण्याकरता सुद्धा आजचा दिवस उत्तम राहील. दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या 6व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या गुरुबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. चतुर्थातल्या बुधाबरोबर हा चंद्र लाभ योगसुद्धा करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून तुम्हाला काही चांगले लाभ मिळू शकतील. घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुधारतील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले काही चांगले अनुभव आजच्या दिवशी मिळू शकतील. मात्र आरोग्याकडे लक्ष द्या. आरोग्याच्या संदर्भातले त्रास डोकं वर करू शकतील. कुठल्याही प्रकारची नवीन कामाची सुरुवात आजच्या दिवशी करू नका. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या 5व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या गुरुबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. तृतीयातल्या बुधाबरोबर हा चंद्र लाभ योगसुद्धा करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून जी कामं हाती घ्याल ते अगदी सहजपणे मार्गी लागतील. तुमचा मूड, कॉन्फिडन्स, एनर्जी खूप चांगल्या प्रकारची दिसून येईल. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल किंवा नवीन रिलेशनशिप बनवायची असेल, आजचा दिवस अतिशय चांगला राहील. याचप्रमाणे जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर काही चांगले लाभ मिळू शकतील. कागदोपत्री व्यवहार, कमिटमेंट, प्रॉमिसेस याकरता आजचा दिवस उत्तम राहील. फिरणं वगैरे सुद्धा होऊ शकेल. मात्र दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास. कुंभ राशीच्या चतुर्थ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या गुरुबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. द्वितीयातल्या बुधाबरोबर हा चंद्र लाभयोगसुद्धा करणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. घरातल्या व्यक्तींबरोबर कुठे बाहेर फिरायला जाण्याचा योग संभवतो. वास्तूच्या संदर्भातली कामं आजच्या दिवशी तुम्ही हाती घेऊ शकता. नवीन घर खरेदी करायची असेल तरी आजचा दिवस उत्तम राहील. घरातल्या व्यक्तींचे काही आशा अपेक्षा तुम्हाला आजच्या दिवशी पूर्ण कराव्या लागतील. इन्व्हेस्टमेंटच्या संदर्भातले काही चांगल्या संधी तुमच्या समोर येऊ शकते. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या तृतीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या गुरुबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. तुमच्याच राशीतल्या बुधाबरोबर हा चंद्र लाभ योगसुद्धा करणार आहे.
आजचा दिवस महत्त्वपूर्ण राहील. फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील. कमिटमेंट, प्रॉमिसेस, कागदोपत्री व्यवहार याकरता आजचा दिवस अतिशय उत्तम दिसून येईल. तुमचा कॉन्फिडन्ससुद्धा खूप चांगला दिसून येईल. कामाचा ओघ दांडगा राहील. याचप्रमाणे वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुधारतील. वैवाहिक जोडीदाराबरोबर कुठे बाहेर फिरायला जाण्याचा योग संभवतो. भाग्याचे उत्तम साथ आजच्या दिवशी दिसून येईल. दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 30 जानेवारी 2025 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.